कविता तिच्या खोलीमध्ये अशीच बेडवर पडली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कालच तिच्या सासूचे निधन झाले होते. सासूसोबत घालवलेले गोड आणि आंबट क्षण तिच्या डोळ्यात पाणी आणत होते. तेवढ्यात धाकटी सून ओरडत खोलीत शिरली. तिच्या हातात एक मोठा डब्बा होता. कविता अश्रू पुसत उठून बसली. तेव्हा लहान जाऊ रियाने पलंगावरचा डब्बा उघडला आणि म्हणाली, जाऊबाई, मी सासूच्या कपाटातून सर्व दागिने आणले आहेत. आता हे दागिने आपण वाटून घेऊ. हे पाहून कविता आश्चर्यचकित झाली, कारण छोट्या जावेने केव्हा सासूच्या अलमारीची चावी घेऊन अलमारी खोलून तिजोरीतले सर्व दागिने बाहेर काढले. या गोष्टीबद्दल तिला काहीच माहिती नव्हते. सासूचे सर्व दागिने अंथरुणावर पसरले होते आणि रिया म्हणत होती की, अहो जाऊबाई, काय विचार करत आहात? चला आपण दागिन्यांची वाटणी करू. पण कविता रियाला म्हणाली, अगं रिया, हे सर्व दागिने माझ्या आईने मला दिले होते. त्यामुळे माझ्या माहेरच्यांनी दिलेल्या दागिन्यांची वाटणी होणार नाही. यावर रिया खूप भडकली आणि रागाने म्हणाली, तुम्हा एकटीला हे सर्व दागिने हडप करायचे आहेत का? म्हणूनच तुम्ही अशा गोष्टी करत आहात. पण मी हे कधीच होऊ देणार नाही. तुम्हाला हे दागिने वाटून घ्यावेच लागतील. वाद सुरू असतानाच अचानक रियाच्या फोनवर कोणाचा तरी फोन आला. त्यामुळे ती फोनवर बोलण्यासाठी खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. कविता आश्चर्याने सर्व गोष्ट समजण्याचा प्रयत्न करत होती. तिला रियाच्या अशा वागण्याचा विश्वासच बसत नव्हता. आता अजून त्यांची सासू जाऊन एक दिवस सुद्धा झाला नव्हता आणि लहान जाऊ मात्र दागिन्यांच्या वाटणीची गोष्ट करू लागली. तिने अजूनपर्यंत सासूच्या खोलीत जाऊन व्यवस्थित पाहिलं सुद्धा नव्हतं आणि रिया त्यांच्या खोलीत जाऊन दागिने घेऊन सुद्धा आली आणि याबद्दल कोणाला काही कळलंही नाही. तसं तर जेव्हा सासूची सेवा करण्याची वेळ होती तेव्हा रिया त्यांना पाहायला सुद्धा आली नव्हती. पण जेव्हा त्या मरण पावल्या तेव्हा ती धावत धावत आली. आता कविताला कळू लागले की कदाचित ती दागिन्यांच्या मोहामुळेच आली आहे. कालचीच गोष्ट. कविता दररोजप्रमाणे तिच्या सासूला चहा देऊन स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी तयारी करत होती. तिचे सासरे पूजा करून बाहेर तुळशीला पाणी घालत होते आणि कविताचा नवरा विशाल बाथरूम मध्ये आंघोळ करत होता. तितक्या तिच्या सासूचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. कविता जेव्हा पळत पळत तिच्या सासूच्या खोलीत पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की तिच्या सासूबाई छातीवर हात ठेवून जोर जोरात श्वास घेत होत्या. तिला त्यावेळेस काहीच समजले नाही. ती घाबरून तिच्या सासऱ्यांना आवाज देऊ लागली. तिचे सासरे सुद्धा आवाज ऐकून धावत खोलीत आले. ओरडण्याचा आवाज ऐकून विशाल सुद्धा अर्धवट आंघोळ करून टॉवेल गुंडाळून बाहेर आला. आईची अशी अवस्था पाहून त्याने लगेचच कपडे घातले आणि स्वतःची गाडी काढून आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन पोहोचला. डॉक्टरच्या संपूर्ण टीमने त्यांच्यावर लगेचच उपचार सुरू केले. पण दुर्दैवाने अर्ध्या तासातच तिच्या सासूचा जीव गेला. आईची मृतदेह घेऊन ते घरी आले तेव्हा घरात पूर्ण शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हते. मधून मधून कोणाचा तरी रडण्याचा आवाज येत होता, कारण सर्वजण रडून रडून थकले होते आणि सर्वांचे अश्रू पूर्णपणे सुकून गेले होते. आता फक्त प्रतीक्षा होती, ती फक्त छोटा मुलगा आणि छोट्या सुनेची. फोनवरून त्यांना सुद्धा ही बातमी दिली गेली आणि ते सुद्धा घरी येण्यासाठी निघाले होते. दुपारपर्यंत ते दोघे घरी पोहोचले. आईच्या अंत्यसंस्कारानंतर कोणालाही अजून सावरण्याची संधी मिळाली नव्हती. संपूर्ण रात्र रडण्यातच गेली आणि सकाळी धाकट्या सुनेने कपाटातून दागिने कधी काढले होते हे कोणालाच कळू शकले नाही. दुसरीकडे
सासरे मोहनराव हॉलमध्ये मान खाली ठेवून संपूर्ण संभाषण टाळण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या बायकोचे निधन होऊन अजून एक दिवस सुद्धा झाला नव्हता आणि त्यांच्या धाकट्या सुनेने दागिन्यांवर घरात तमाशा निर्माण केला आहे याचा त्यांना खूप राग येत होता. रिया फोनवर बोलून झाल्यानंतर फोन कट करून परत अंथरुणावर येऊन बसली आणि म्हणू लागली की चला ताई, आता आपण दागिन्यांची वाटणी करून घेऊ. मला अजून काही ऐकायचं नाही. आई तर निघून गेल्या, त्यामुळे आता हे दागिने कोणाकडे तरी नक्कीच राहतील ना, त्यामुळे याची वाटणी करणे हेच योग्य राहील. मी वारंवार इथे येऊ शकणार नाही, त्यामुळे आत्ताच आपण वाटणी करून घेऊ. त्यावर कविता म्हणाली, अगं रिया, तुला कळलं नाही का? हे दागिने आईचे नाहीत तर माझे आहेत. हे दागिने मला माझ्या माहेरकडून मिळालेले आहेत. त्यावर रिया म्हणू लागली, ताई, हे दागिने कुठूनही येऊ दे किंवा कोणालाही मिळू दे, पण आता हे दागिने आईच्या तिजोरीत होते. मग हे दागिने त्यांचेच असतील ना? तसंही या घरातील सर्व साहित्य आई आणि बाबांचे आहे. मग हे दागिने केवळ तुमचे होऊ शकत नाही. आणि तसंच सासूच्या दागिन्यांवर माझा बरोबरीचा हक्क आहे. मोहनराव जे इतक्या वेळापासून हॉलमध्ये अगदी शांत बसले होते, आता त्यांच्याकडून सुद्धा हे सहन झालं नाही. ते मोठ्या सुनेच्या खोलीत आले आणि छोट्या सुनेला म्हणजेच रियाला ओरडले, रिया, काय तमाशा लावला आहेस? तुझ्या सासूला जाऊन अजून 24 तास सुद्धा झाले नाहीत आणि तू दागिन्यांची वाटणी बद्दल बोलत आहेस. इथे तुझे कसलेही दागिने ठेवलेले नाहीत आणि हे दागिने तुझ्या सासूचे सुद्धा नाहीत. तुझ्या सासूने तिचे सर्व दागिने माझ्या उपचारादरम्यान विकून टाकले आणि हे दागिने जे तू पाहत आहेस ते सर्व दागिने मोठ्या सुनेचे आहेत, जे तिला तिच्या माहेरच्या लोकांनी दिले होते. खरं तर कविता तिच्या सासूचा खूप आदर करायची. जेव्हा तुझी सासू एक एक करून दागिने विकायची तेव्हा मोठी सून त्यांना म्हणायची की आई, माझे दागिनेही तुमचेच आहेत. जर तुम्हाला दागिने घालायचं मन करत असेल तर तुम्ही माझे दागिने घालत जा. पण माझ्या बायकोला मात्र हे दागिने घालायची कधी संधीच मिळाली नाही. कदाचित तिचे सर्व दागिने उपचारादरम्यान विकण्यासाठीच होते. आणि तसंही तू तुझ्या सासूवर कधीच विश्वास ठेवला नाही आणि तुझे दागिने सुद्धा त्यांच्याकडे ठेवण्यासाठी दिले नाही. मग आता दागिन्यांच्या हव्यासापोटी तू तिची तिजोरी का उघडून बसली आहेस? दागिने मोठ्या सुनेचे आहेत आणि यातील तुला एकही दागिना मिळणार नाही. या घरात दागिन्यांची कसलीही वाटणी होणार नाही. जेव्हा सासूची सेवा करण्याची वेळ होती तेव्हा त्यामध्ये भागीदार होण्यासाठी तू आली नाहीस. या गोष्टीचं मला वाईट वाटतं, पण आता दागिन्यांची वाटणी करण्यासाठी मात्र तोंड वर करून इथे आलीस. माणूस स्वतःचा आदर स्वतः निर्माण करतो. जर तुला हे सर्व करायचं असेल तर तू इथून निघून जा. मला कोणाचीही गरज नाही आणि यापुढे आता कोणीही दागिन्यांबद्दल काहीही बोलणार नाही. त्यानंतर ते मोठ्या सुनेला म्हणाले, कविता, आता हे दागिने तू तुझ्या अलमारीमध्ये ठेव, कारण तुझी सासू आता या जगात राहिलेली नाही. असं म्हणत म्हणत त्यांचा कंठ दाटून आला. ते डोळ्यातील अश्रू आणत स्वतःच्या खोलीत निघून गेले. तर धाकटी सून रागाने उभी राहिली आणि म्हणाली की माझी इथे गरज नसताना मी इथे का राहू? असे बोलत ती रागाने लाल होऊन तिच्या खोलीत गेली आणि पतीला म्हणाली की मला आताच्या आता इथून निघून जायचे आहे. बायकोचे असे म्हणणे ऐकून तिच्या नवऱ्याने तिच्या जोरात कानाखाली मारली आणि म्हणाला, अगं मूर्ख बाई, मी इथे दागिने घेण्यासाठी नाही तर माझ्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आलो होतो. मी अशा दुःखी प्रसंगात माझ्या कुटुंबाला एकटं सोडून जाऊ शकत नाही.
जर तुला जायचं असेल तर तू बिनधास्त जाऊ शकतेस. नवऱ्याचा मार खाल्ल्यावर रिया गप्प झाली. तेव्हा तिचा नवरा स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवत म्हणाला, सॉरी, मी तुझ्या कानाखाली वाजवली. पण जर हीच परिस्थिती तुझ्या माहेरी असती आणि त्यावेळेस जर मी तुझ्या माहेरी येऊन संपत्तीच्या वाटणीबद्दल बोललो असतो, पैशाचा मोह दाखवला असता तर तुला त्यावेळेस कसं वाटलं असतं? जरी पैसे, धन, संपत्ती, दागिने या गोष्टीची किंमत आणि महत्त्व जास्त असलं तरी ते एका जीवापेक्षा जास्त काहीच नाही. अशा वेळेस दुःखाच्या परिस्थितीत आपल्याला आपल्या कुटुंबासोबत उभं राहिलं पाहिजे. वाटणीबद्दल बोलून त्यांचे मन दुखवू नये याबद्दल तू एकदा मानवी दृष्टिकोनातून विचार कर, मग कदाचित तुम्हाला समजेल. हे ऐकून धाकट्या सुनेच्या पापण्या आपोआप खाली वळल्या आणि ती शांतपणे बेडवर जाऊन बसली. आता खोलीत शांतता पसरली होती. दुसरीकडे कविताने ते सर्व दागिने एकत्र केले आणि स्वतःच्या अलमारीत ठेवले, कारण ते सर्व दागिने तिच्या माहेरच्या लोकांनी दिले होते. तिच्या वडिलांनी स्वतःचा घाम गाळून स्वतःच्या कमाईने ते सर्व दागिने खरेदी करून मुलीला लग्नाच्या वेळेस दिले होते. मग ती तिचे दागिने तिच्या जावेला कशी देऊ शकत होती? पण आता कविताने सुटकेचा सुस्वार सोडला, कारण सासऱ्यांनी आपल्या धाकट्या सुनेला स्पष्टपणे समजावून सांगितले होते की हे दागिने कोणाचे आहेत. यापुढे रियाने सुद्धा त्यानंतर घरात गोंधळ घातला नाही, कारण तिला पतीकडून फटकारल्यानंतर समजले होते की ही वेळ या सर्व गोष्टी करण्याची नाही. आणि तसंच तिच्या सासऱ्यांनी आधीच सांगितले होते की सर्व दागिने मोठ्या सुनेचेच आहेत. त्यामुळे आता घरात तमाशा करून उपयोग नव्हता. 13व्या नंतर ते तेथून शांतपणे निघून गेले. आता कविता सासऱ्यांची पूर्ण काळजी घेऊ लागली. सासू गेल्यानंतर तिच्या वागणुकीत बदल झाला नव्हता. ती आधी जशी होती तशीच आताही राहत होती. उलट ती आता तिच्या सासऱ्यांची आधीपेक्षा जास्त काळजी करू लागली, कारण आता त्यांची काळजी घेणारी हक्काची पत्नी या जगातून निघून गेली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.